मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. संतवाणी. बोला पुंडलिक वरदे. रामकृष्ण हरी. श्रोतेहो, संतवाणी या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत संत शिरोमणी सावता महाराज यांच्याविषयी. सावता महाराजांचं वर्णन करताना संत नामदेव महाराज म्हणतात, धन्य ते अरण्य रत्नाची खाण, जन्मला निधान सावता तो. सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्याच्या घरी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला, वंश उद्धरिला माळियाचा. श्रोतेहो, संत सावता माळी यांचा जन्म इसवी सन 1250 झाला. त्यांच्या वडिलांचं नाव परसोबा आणि आईचं नाव नांगिता असं होतं. पांडुरंगाच्या प्रसादानं या बाळाचा जन्म झाला असं त्यांचे आई वडील मानत असत. भक्तिभावाने भारलेल्या कुटुंबात सावता लहानाचा मोठा होत होता. परसोबा भक्तिभावाने पंढरीनाथाची पूजा करताना सावता एकटक पाहत होता. मोठ चालवताना परसोबा सुंदर भक्तिगीतं गायचे. ती सावताचे कान तृप्त करत होती. शेताच्या बांधावर एखादा दगड पुजावा, त्याला पाटातल्या पाण्याने आंघोळ घालावी, शेतमळ्यातल्या फुलांनी त्याची पूजा करावी, भाकरीचा तुकडा आणि गुळाच्या खड्याचा नैवेद्य दाखवावा, त्याच्यासमोर बसून नामाचा गजर करावा, असे खेळ बालपणी सावता खेळत होता. परसोबा शेतात राबत असताना त्याला आपल्या छोट्या हातांनी जितकी मदत करता येईल तितकी तो करत होता. गुरांना चारा घालायला आणि कुत्र्याला भाकर खाऊ घालायला त्याला फार आवडे. बैलपोळ्याच्या दिवशी परसोबा बैलांची पूजा करत असत. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य नांगिता खाऊ घालत असे. त्यावेळी सावत्याला खूप आनंद होई. रात्रीची जेवणं आटपली की परसोबा त्याला रामायण, महाभारत, पुराणं यातल्या सुंदर सुंदर गोष्ट सांगत असत. त्यांनी अशा अनेक कथा रसाळपणे सावत्याला ऐकवल्या. अशा प्रकारे त्यांच्यावर लहानपणापासूनच परमार्थ भक्तीचे संस्कार होत होते. आता त्यांच्या लग्नाचं वय झालं. आईवडिलांचा आग्रह आणि गृहस्थाश्रमाचं कर्तव्य म्हणून सावता लग्नाला तयार झाला. त्याचं मन मात्र परमार्थात बुडालं होतं. परसोबांनी सावत्याचं लग्न जनाबाई नावाच्या मुलीशी लावून दिलं. जनाबाई सुसंस्कारित, प्रेमळ आणि कष्टाळू होती. सावता आणि जनाबाई यांचा संसार सुखानं चालू झाला. प्रपंच करताना सावता परमार्थातही अत्यंत दक्ष होता. त्याचा भजन, पूजन आणि श्रवणाचा नित्यनेम कधीच चुकत नव्हता. सावतोबांनी पत्नीला भक्तिमार्गाकडे वळवलं. ते तिला सांगत, प्रपंची असुनी परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग. उच्च नीच काही न पाहे सर्वथा, पुराणीच्या कथा पुराणीचं. घटका आणि पळ साधी उताविळ, वाऊ गातो काळ जाऊ नेदी. सावता म्हणे कांता जपे नागावली, हृदय कमळी साठवी वनमाळी. जनाबाईनं उमगलं, आपला पती हा परमार्थ मार्गावर फार पुढे गेलेला आहे. प्रपंचात मात्र त्याला सांभाळायला हवं. सावता आणि जनाबाईंना लवकरच एक कन्यारत्न झालं. परसोबा आणि नांगिता यांनी आपल्या नातीचं मुखदर्शन घेतलं आणि काही दिवसातच त्यांनी इहलोकाचा निरोप घेतला. सावता आणि जनाबाईंना अत्यंत वाईट वाटलं. आता त्यांनी आपलं दैवत पांडुरंग यालाच मातापिता मानून त्याची अनन्य भावे सेवा करायला सुरुवात केली. 800 वर्षांपूर्वीचा तो काळ. सावतोबांना मुलगा व्हावा असं सगळ्या सोयऱ्यांना वाटत असे. जनाबाईंना सुद्धा केव्हा केव्हा वाटे की एखादा मुलगा आपल्याला हवाच.
सावता महाराज मात्र शांत आणि समाधानी होते. लोक त्यांना म्हणत, तुम्ही पांडुरंगाची इतकी भक्ती करता तर त्याच्याकडून एक मुलगा मागून घ्या. पण सावतोबांना तर संसार पाशातून मुक्त व्हायचं होतं. म्हणून ते देवाला म्हणाले, ऐकावे विठ्ठल धुरे, विनंती माझी हो सत्वरे, करी संसाराची बोहरी, इतुके मागतो श्रीहरी. कष्ट करिता जन्म गेला, तुझा विसर पडला, माळी सावता मागे संतांना, देवा करीगा निसंतान. गुरुकृपा व्हावी म्हणून सावतोबांनी पांडुरंगाची आळवणी केली. पांडुरंगानं ती ऐकली. जसा पुंडलिकाच्या भेटीसाठी पांडुरंग धावत आला, तसाच तो सावता महाराज यांच्यासाठी आला. पांडुरंगानं त्यांना विचारलं की बाळा, मला का बोलावलंस? त्यावर त्यांना सावता महाराज म्हणाले, गुरुविणा ज्ञान तत्वता, न पदेची म्हणे सावता, राम वारिष्ण शरण, श्रीकृष्ण सांदीपनीस शरण, ती पावावया खुण, तुझविण समर्थ गुरु कोण. सावतोबांचं आत्मज्ञान आणि जिज्ञासा पाहून देवाला समाधान वाटलं. देव स्वतः सावतोबाचे गुरु झाले. सद्गुरू पांडुरंगाच्या कृपेनं सावता महाराजांना आध्यात्मिक दृष्टी प्राप्त झाली. हा आत्मानुभव सावता महाराजांनी या अभंगात व्यक्त केला आहे. सावता महाराज पांडुरंगाला, विठोबाला आईच्या रूपात पाहतात. विठ्ठल ही संतांची आई आहे. सावता महाराजांना आपल्या पिकांमध्ये पांडुरंग आईच्या रूपात दिसतो. सावता महाराजांनी आपलं सर्वस्व विठ्ठलाच्या पायी गुंतवलं. सर्व काही त्यालाच अर्पण केलं आणि भक्तीचा मळा फुलवला. कीर्तन हे समाज प्रबोधनाचं उत्तम माध्यम आहे हे सावता महाराजांनी जाणलं होतं आणि म्हणून ते कीर्तन करू लागले. असं म्हणतात की ते जेव्हा कीर्तन करत असत तेव्हा प्रत्यक्ष देव त्यांच्या कीर्तनात तल्लीन होत असे. त्यांच्या या कीर्तनांचा लोकांवरती अतिशय चांगला परिणाम होऊ लागला. त्यांच्या कीर्तनाची ख्याती सर्वत्र पसरली. सावता उत्तम कीर्तन करी, ऐसे सांगो लागले परस्परी, अशी ख्याती दिगंतरी, गेली असे आपोआप. श्राद्ध पुण्यतिथी पर्व काळा देव, जन्म उत्सव शुभ वेळा, कीर्तना बोलविती लोक सकळा, अति आग्रहे करोन. माऊलींना सावता महाराजांची योग्यता वर्णन करून सांगताना देव म्हणतात, सगुण निर्गुण हा भेद जया नाही, ज्ञान भक्ती मिसळली एकठाई. सगुण निर्गुण हा भेद जया नाही, ज्ञान भक्ती मिसळली एकठाई. दिसत जे जे ते मीच दिसे त्याला, दिसत जे जे ते मीच दिसे त्याला, असा त्याचा माझी ऐक्यभाव झाला. देवानं स्वतः असं वर्णन केलेलं ऐकून नामदेवराय, ज्ञानेश्वर माऊली यांनाही सावता महाराजांचं दर्शन घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. म्हणून नामदेवराय, माऊली आणि स्वतः पांडुरंग सावता महाराजांच्या अरणगावी आले. सावता महाराजांच्या शेतावर आल्यावर देव अदृश्य झाले. बराच वेळ झाला तरी नामदेवांना, ज्ञानदेवांना देवाचं दर्शन झालं नाही. दशदिशा पाहून नामदेव रडू लागले. ते म्हणाले, देवराया, माझा त्याग करून माझी संगत का सोडली? सावता महाराजांनी नामदेवरायांना विचारलं, का बरं रडतोस? नामदेवराय म्हणाले, देव इथपर्यंत तर आमच्याबरोबर आले आणि आता कुठेच दिसत नाहीयेत. नामदेवरायांना देवाशिवाय करमत नव्हतं. सावता महाराज त्यांना म्हणाले, अरे नामदेवा, तो आत्माराम प्रत्येकाच्या हृदयातच आहे. सावता महाराजांचे बोल ऐकून नामदेव महाराजांनी त्यांचे पाय धरले. मला त्या परमात्म्याचं दर्शन करवा, असं ते त्यांना म्हणाले. सावता महाराजांपाशी अशी करुणेची कीव भाकत असताना नामदेवरायांचा सर्व अभिमान नाहीसा झाला होता. सावता महाराजांनी मग त्यांना पोटाशी धरलं. सावता महाराजांच्या अंतःकरणात पितांबर झळकू लागला. ही खूण नामदेवरायांनी त्वरित ओळखली. देवाला पाहून नामदेवरायांनी त्यांच्या चरणी मिठी घातली. देवाने नामदेवरायांना हाताला धरून उठवलं आणि प्रेमाने आलिंगन दिलं. श्रोतेहो, बहुजनांची जीवनपद्धती सफल व्हावी म्हणून सावतोबांनी लोकमनाची मशागत केली.
प्रेमाची बीजं पेरली. त्या बीजांना विवेकाचं खतपाणी घातलं. सात्विक आचारविचारांची खुरपणी केली. विश्वैक्य भावाचं कुंपण घातलं आणि जणू काही भक्तीचा मळा फुलवला. जीवन कसं जगावं याचा आदर्श सावतोबांनी लोकांपुढे ठेवला. ते म्हणतात, कागा रुसलासी कृपाळुबा हरी, तुझं विण दुसरी भक्ती नेणे. दीनरंक पापी हीन माझी मती, सांभाळा श्रीपती अनाथनाथा. आशा मोह माय लागलीसे पाणी, काळ क्रोध दृष्टी पाहतसे. सावता म्हणे देवा नका ठेवू येथे, उचलोनी अनंते नेई वेगी. अशी सावता महाराजांनी अत्यंत आर्ततेनं देवापाशी मनोमन प्रार्थना केली. ते असं म्हणतात, तुझं विण दुसरी भक्ती नेणे. याचा आणखी एक अर्थ असा होतो की देवा, तुला शरण जाण्याखेरीज मी आणखी कोणतीच भक्ती जाणत नाही. जिथे संपूर्ण शरणागती नाही ती भक्ती कसली? परमेश्वराला शरण जाणं हाच खरा भक्तिभाव आहे. सावता महाराजांनी आपल्या सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. प्रापंचिक जबाबदारीतून ते आता मुक्त झाले होते. इसवी सन 1295च्या आषाढ महिन्यात सावता महाराजांना नवज्वरानं गाठलं. खूप औषधोपचार केले, पण नवज्वरावर त्यावेळी प्रभावी उपचार नव्हते. ताप कमी होईना. तेव्हा त्यांना जाणीव झाली की आता देवाजीचं बोलावणं आलं आहे. सावता महाराजांनी आपलं कार्य संपवण्याचं ठरवलं. त्यांनी आपल्या समाधीचा काळ, वेळ आणि स्थळ आधीच निश्चित केलं. त्या दिवशी पहाटे उठून सावता महाराजांनी स्नान केलं, आसन घातलं. नवज्वराने त्यांचं अंग फणफणत होतं, पण मन मात्र विठ्ठल ध्यानात मग्न होतं. त्यांनी प्राणायाम करून कुंभक साधला. श्वास रोखून मूळ तत्वावर एकाग्र केला आणि शालिवाहन शके 1217 आषाढ कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी सावता महाराजांचा देह पांडुरंग स्वरूपात विलीन झाला. अरण या गावात सावता महाराजांचा समाधी सोहळ्यासाठी जमलेल्या संतांनी आणि भक्तांनी नामाचा जयजयकार केला. यथाकाल समाधीस्थळी सावता महाराजांचं भव्य समाधी मंदिर उभं राहिलं. या ज्येष्ठ संताचा गौरव अनेक संतांनी आपल्या अभंगातून केलाय. संत नामदेव महाराज म्हणतात, माळियाचे पोरे लपविले पोटी, तेणे जग जेठी सुख मानी. रामकृष्ण हरी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम संतवाणी. लेखक सुरेंद्र घुडे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर. सादर करते विवेक वानखडे. विठ्ठल विठ्ठल